नमस्कार मित्रांनो, टेक मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण सांकेतिक भाषा या प्रकरणातील 7वा टॉपिक पाहणार आहोत. नियमानुसार गट. नियमानुसार गट या सांकेतिक भाषेच्या प्रकरणात 4 प्रकारचे नियम दिले जातात व त्यावर आधारित 4 उदाहरणे दिली जातात. हे नियम या उदाहरणातील कोणत्या उदाहरणाला जुळतात हे शोधायचे असते व त्यानुसार योग्य पर्याय क्रमांक शोधायचा असतो. चला तर मग यावर आधारित क्वेश्चन सॉल्व करू, म्हणजे तुम्हाला कशा प्रकारचे क्वेश्चन येणार हे कळतील. प्रश्न 1 ते 4 साठी हे नियम दिलेले आहेत. नियम 1, दिलेल्या संख्येत त्याच अंकांतील बेरीज मिळवणे. नियम 2, दिलेल्या संख्येतून त्याच संख्येतील अंकांची बेरीज वजा करणे. नियम 3, दिलेल्या संख्येत त्याच अंकांतील गुणाकार मिळवणे. नियम 4, दिलेल्या संख्येतून त्याच अंकांचा गुणाकार वजा करणे. चला तर मग आपण आता एक एक क्वेश्चन पाहूया. आपला पहिला क्वेश्चन बघा इथे 73, 52, 42, 34, 22, 18, 8 याला आपण एक एक नियम लागू करून बघूया. इथे बघा आपला पहिला नियम आहे दिलेल्या संख्येत त्याच अंकांतील बेरीज मिळवणे. इथे बघा जर दिलेल्या संख्येत त्यांची बेरीज करून जर इथे संख्या दिली असती तर इथे संख्या या संख्येपेक्षा मोठी असती, पण इथे बघा उतरत्या क्रमाने या संख्या दिलेल्या आहेत, त्याच्यामुळे आपला पहिला नियम इथे लागू होणार नाही. दुसरा नियम आपण इथे पाहू. दिलेल्या संख्येतून त्याच संख्येतील अंकांची बेरीज वजा करणे. 7 आणि 3 10, 10तून 73 मधून 10 गेले तर आपल्याला इथे उत्तर येणार 63, पण इथे 52 दिले, त्यामुळे इथे दुसरा नियम पण लागू होत नाही. नियम 3, दिलेल्या संख्येत त्याच अंकांतील गुणाकार मिळवणे. बेरजेप्रमाणे जर इथे बघा 7 21, मग ही संख्या या संख्येपेक्षा मोठी असायला पाहिजे होती, कारण यात मिळवायचे आहे, त्यामुळे हा पर्याय पण तिसरा पर्याय पण येणार नाही. बघा चौथा नियम, दिलेल्या संख्येतून त्याच अंकांचा गुणाकार वजा करणे. इथे बघा 73, 7 21, मग 52, इथे बघा बरोबर येत आहे. 5 दुने 10, इथे उत्तर येते 42, म्हणजे आपला हा इथे चौथा नियम लागू होतोय, त्यामुळे आपला ऑप्शन 4 इथे बरोबर येणार. अशा प्रकारे तुम्हाला हे क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. आता आपण दुसरा क्वेश्चन पाहू. पहिल्या क्वेश्चन प्रमाणेच आता आपण याला एक एक नियम लागू करून बघूया. दिलेल्या संख्येत त्याच अंकांतील बेरीज मिळवणे. बघा यांची बेरीज 2 आणि 1 3, पण इथे 21, नंतर बघा 22, 23, 24, मग इथे 24 यायला पाहिजे होतं, पण इथे 23 आहे, त्याच्यामुळे हे पहिला नियम इथे लागू होत नाही. त्यानंतर इथे बघा दुसरा नियम, दिलेल्या संख्येतून त्याच संख्येतील अंकांची बेरीज वजा करणे. इथे बघा यांची बेरीज जर आपण वजा करून बघितली तर इथे संख्या कमी कमी व्हायला पाहिजे, पण ही वाढते, त्याच्यामुळे हा नियम इथे लागू होणार नाही. तिसरा नियम, दिलेल्या संख्येत त्याच अंकांतील गुणाकार मिळवणे. बघा इथे 2 एके 2 म्हणजे 2,
21, 22, 23. नंतर बघा 3 दुने 6, 23मध्ये 6 मिळवले, इथे 29 येतं आहे. अशा प्रकारे 9 दुने 18, इथे 29मध्ये 18 मिळवले तर उत्तर बघूया 47. म्हणजे आता इथे आपला तिसरा नियम लागू होतोय, कारण ही चेन अशी तयार होते, त्याच्यामुळे आपला हा तिसरा पर्याय इथे बरोबर आहे. आता आपण तिसरा क्वेश्चन सॉल्व करूया. इथे याच्यासाठी पहिला नियम, दिलेल्या संख्येत त्याच अंकांतील बेरीज मिळवणे. इथे बघा 5 आणि 2, 7. मग यांची बेरीज मिळवल्यावर यापेक्षा जास्त मोठी संख्या पाहिजे होती, पण इथे कुठेच असं दिसत नाही आहे, त्याच्यामुळे आपला हा पर्याय चुकीचा येणार. हा नियम इथे लागू होणार नाही. दुसरा नियम पाहू. दिलेल्या संख्येतून त्याच संख्येतील अंकांची बेरीज वजा करणे. इथे बघा 5 आणि 2, 7. मग 25मधून 7 गेले. इथे बघा 18 येतात. त्याच्यानंतर 7 आणि 5, 12. मग 75मधून इथे 12, 63. म्हणजे इथे आपला दुसरा नियम लागू होतोय. दिलेल्या संख्येतून त्याच संख्येतील अंकांची बेरीज वजा करणे. म्हणजे हा आपला इथे दुसरा नियम, दुसरा पर्याय इथे आपला बरोबर आहे. आता आपण चौथा क्वेश्चन पाहू. 11, 13, 17, 25, 32, 37, 47. इथे बघा आपण इथे पहिला नियम लागू करून बघूया लागू होतोय काय. दिलेल्या संख्येत त्याच अंकांतील बेरीज मिळवणे. इथे बघा 1 आणि 1, 2. इथे 11मध्ये 2 मिळवले तर 13 होतात. 13, 3 आणि 1, 4. 13मध्ये इथे 4 मिळवले. 17, 7 आणि 1, 8. बघा 17मध्ये 8 मिळवले. 25 होतात. म्हणजे आपला इथे पहिला नियम लागू होतोय, त्याच्यामुळे आपला पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येणार. अशा प्रकारे तुम्हाला हे क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. मी प्रॅक्टिससाठी म्हणून तुम्हाला काही क्वेश्चन देते, ते तुम्ही सॉल्व करा. काही शंका असतील तर कमेंट करून नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.